आमदारांनी तुम्ही मंत्री होता असे मागणी केली आहे मसोबाकडे, तुम्ही काय आज गारण घातलं? मी जनतेच्या मनातला मंत्रीच आहे, त्यामुळे मला काय मंत्री मला जनतेने केलेलंच आहे आणि तोच आशीर्वाद चांगला मिळाला आहे. आंबलेश्वराला हीच प्रार्थना करेल, चांगल्या प्रकारचा विकास हो आणि जनतेचा आशीर्वाद राहो. यात्रेकरूंना काय शुभेच्छा द्या? यात्रेबद्दल मसा यात्रेमध्ये सगळ्यात चांगली सुविधा ग्रामपंचायतीने केलेली आहे. शासनाच्या वतीने जी मदत लागते ती दिलेली आहे. पोलीस खात्याने पण चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आहे. सगळ्यात जास्त यात्रेमध्ये जनतेला त्रास होणार नाही याची सगळी दक्षता घेतलेली आहे. मनापासून यात्रेकरूंचं स्वागत करतो आहे आणि आम्ही सगळेच मंडळी आजसुद्धा इथंशी आहोत. रोज इथंशी आमच्या सगळ्यांचं या ठिकाणी लक्ष केंद्रित आहे. कुठेही त्रास होणार नाही याची यात्रेकरूंनी दक्षता पाळावी. साहेब, महायुतीचे निमंत्रक म्हणून तुम्ही आज सजने या भोजन ठेवलेलं आहे, त्याबद्दल काय कार्यकर्त्यांना काय? हो इंद्रराव साहेब, तुम्हाला सांगितलं महायुतीचं भोजन म्हणजे त्याच्यात तुम्ही पण आलात. रामलिंगेश्वराच्या कृपेने सगळ्यांना चांगल्या प्रकारचे सुखीचे दिवस येतील, उत्तम सगळ्यांचं आरोग्य राहील आणि महायुतीचा प्रसादसुद्धा चांगल्यानं मिळणार आहे. त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये वैभव निर्माण करण्याचं काम आमदार कोथरे साहेबांच्या रूपानं होणार आहे. मी ज्याचा उल्लेख केला मगाशी मंत्रिपदाचा, प्रत्येकाला संधी मिळत असते, त्यांना उशिरा मिळाली आहे, पण आज न उद्या ते होणारच आहे. यासाठी आपण उद्या सूर्य उगवणार आहे ते आज सांगायची गरज धन्यवाद. मुरबाडला लाल दिवा यासाठी आपण वरिष्ठ स्तरावर काही हालचाल करणार आहे? लाल दिवा काय त्यांनी मगाशी उल्लेख केला, लोकांच्या आहे त्याच्यापेक्षा असू शकतो आणि नेते त्याची दखल 100% घेतील. माझे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांची साथ ताकद आमदार महोदयांना आहे आणि महायुतीच्या प्रत्येकाला आहे. त्याच्यामुळे मुरबाड तालुक्याला या पुढच्या काळामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये अग्रक्रमाने प्रत्येक गोष्टी संधी माफ दिला जाणार आहे. धन्यवाद, आभार आहे. शिवाजी महाराज जय भवानी, जय शिवाजी. हे सेक्शन प्रेरणा देणार, हे सेक्शन या मेळाव्याच्या प्रत्येक अल्बमच्या प्रत्येक पानावर एक प्रेरणादायी वाक्य लिहिणार आहे. सन्माननीय किसनजी कोथरे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान. खऱ्या अर्थानं सगळ्या निष्ठा जिवंत ठेवणारं व्यक्तिमत्व, भिवंडी शहर आणि भिवंडी तालुक्याला लाभलेलं विनोदी व्यक्तिमत्व, शिवसेना नेते सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. मी विनंती करेन इंदुराव साहेब आपणास की आपल्या सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांना देखील सन्मानित करायचं आहे. महामेळाव्याच्या या विचार क्रांतीच्या या भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्मानित जितेंद्रजी डाके यांना आपण सन्मानित करूया. शुभास्ते सन्माननीय करतोय इंदुराव साहेब आणि त्यांच्या समवेत आमचे बोडके साहेबांच्या शुभ हस्ते अरविंदजी मोरे साहेबांना आपण सन्मानित करत आहोत. निवडणुका होतील तेव्हा होतील, परंतु महायुतीच्या माध्यमातून जी कामं आपली असतील, आदरणीय कोथरे साहेब आहेत, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी काम केले, आताचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वांना या गोष्टीची माहिती आहे. त्यामुळे मुरबाड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त विकासाची कामं असतील. शहापूरचे आमचे आमदार येणार होते, ते मुंबईला गेले असल्यामुळे दुपारी येतील किंवा संध्याकाळीची त्यांचा मानपानसुद्धा आम्ही जसा कोथरे साहेबांचा आदर सत्कार केला तसाही त्यांचा मानपान आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळे शहापूर तालुक्यातल्या तरुणांना आणि विशेषतः महिला भगिनींना मला आश्वासित करायचे की आज आम्ही स्नेहभोजन ठेवलं आहे महायुतीच्या माध्यमातून. दुपारचं भोजन आहे, सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार मकर संक्रांतीच्या निमित्तानं जे जेवण पाहिजे तेही आमच्याकडे आहे, त्याची व्यवस्था आम्ही केली आहे. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत असताना आपल्याकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो
तर या पुढच्या काळामध्ये महायुती अखंड राहण्यासाठी आपण महिलांनी जसं महिला भगिनींनी बहिणी माझ्या लाडक्या बहिणींनी जशी ताकद आणि बळ दिलं तसंच या पुढच्या काळामध्ये ताकद आणि बळ आम्हाला सर्वांना मिळेल अशा प्रकारचा विश्वास बाळगतो. काही अडचणी असतील तर त्या तालुका स्तरावर प्रत्येक कार्यकर्ते सक्षम आहेत सोडवण्यासाठी. परंतु तुम्हाला माहिती आहे 12 महिने 24 काळ आपल्याला फोनवर उपलब्ध असलेले आदरणीय किशन कथोरे साहेब आपल्यासोबत आहेत, बाकीची मंडळी आपल्यासोबत आहेत. तालुका अध्यक्षांची जर मी नावं नसती घेतली ते तालुका अध्यक्ष आमच्यापेक्षा वरच्या लेवलचे आहेत असं तुम्ही सांगतो तुम्हाला. कारण काही लोक तालुका अध्यक्ष झालेले, आमदार झाले, मंत्री झाले, सगळं काय झाले. प्रकाश पाटील साहेब आपल्याला आमदार व्हायला थोडासा उशीर लागेल पण देर आहे मगर अंधेर नाही, चिंता करू नका. त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. आणि दुसरा एक विश्वासन तुम्हाला सांगतो, राज्याचं नेतृत्व कडसर नेतृत्व आदरणीय शिंदे साहेबांचं आहे, आदरणीय फडणवीस साहेबांचं आणि दादांचं आहे. आणि म्हणून आपण अपेक्षा करूया का मुरबाड तालुक्याला शांताराम घोलप साहेबांनंतर पुन्हा एकदा संधी वसंत कथोरे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या 2-4 वर्षात मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी बाळगतो. पुन्हा एकदा कथोरे साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि मला विश्वास आहे की मसोबा आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही आणि मसोबाच्या कृपेनं आपण या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवण्याचं काम जसं तुम्ही केलं आहे तसं कार्यकर्त्यांना माझी विनंती राहणार आहे की कुठल्याही प्रकारची चुकीचं कामं आपल्याला करायची नाहीत. लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि त्या प्रश्नासाठी आपण सगळं एकसंघ राहूया. प्रशासन आपल्यासोबत आहे आणि त्या प्रशासनाला सुद्धा मदत करण्याचं काम सुद्धा आपल्याला या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये करायचं आहे. संतोष देशमुखची जी हत्या झाली त्याचा आम्ही सर्वांनी निषेध केला आहे, त्याच्यावर काय मी जास्त भाष्य करणार नाही, त्याचं कोणीही समर्थन करणार आहे. परंतु या पुढच्या काळामध्ये चुकीच्या माणसाला कुठलेही सरकार ते स्थारा देणार नाही हे सुद्धा या निमित्ताने मुद्दाम तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा आपलं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, ज्याला कोणाला बोलायचं असेल ते 2-2 मिनिटात आपण बोलावं. पण नेते मंडळींना थोडंसं बोलायचं आहे. बरेच लोक पाहुणे मंडळीसुद्धा यायची आपल्याला घाई आहे आणि दरवेळेला आपल्याकडे कमी पाहुणे येतात. आता 2-2, 4-4 पाहुणे आपले वाढलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे तर आधी पाहुण्याचा पाहुणचार होऊ द्या ना, नंतर आपण यजमानांनी जेवायची घाई जास्त करू नका. पण शेवटी तुम्हाला पहिले सूचना राहणार आहे तर हे सगळं मॅनेजमेंट बघता तर आपली पाहुण्यांचा चांगला आदर सत्कार करा. मला माहीत आहे व्यासपीठाच्या समोर बरीच मंडळी जे व्यासपीठावर बसण्याच्या योग्यतेचे आहेत, परंतु आपलं छोटंसं काम आहे, हळूहळू मोठं होईल. जरा त्यावेळी थोडंसं थांबावं लागेल 2-3 वर्ष, तेही दिवस आपल्याला चांगले येतील. पुन्हा एकदा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपालिकेला जे उमेदवार आहेत त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. ब्रह्मामाळी DPCचे मेंबर तिकडे कोपऱ्याला तुम्ही इकडे या, परत नंतर आमचा DPCचा फंड तुम्ही कमी करा, इकडे लवकर या इकडे मागे न करो. त्यामुळं काही गोष्टी कधी चुकून राहतात. पत्रकार मंडळी इथे आहेत, पत्रकार मंडळींना माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे. तुम्ही सगळे छान माझ्या जीवाभावाचे लोक आहात. इथे भालेराव आमचे आहेत, सगळेच आहेत. आपल्याला मनसोक्त इथे आपला पाहुणचार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. काही काळजी करू नका. जगता बिगता सगळे तुम्ही इथे आहेत, प्रकाश आहेत, शेलार आहेत. सगळ्यांची नावं घेऊन तुमचा कोणाचा वेळ घालवत नाही, परंतु तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल ठीक आहे. आता चिठ्ठ्या खूप येत असतील तर बोलण्यासारखं जास्त जरी असलं तरी आता जास्त काय बोलत नाही. पुन्हा एकदा मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष कथोरे साहेबांना मी सांगतो तर तुम्हीच हे बघा आता कोणाला बोलायचं. आणि खूप बरं वाटलं की पहिला महायुतीचा मेळावा मसोबाच्या ते चांगलाच होतोय. आणि मला वाटतं जे राहिले असतील ना त्यांना चांगली बुद्धी येऊ अशी खामलिंगेश्वरला मी प्रार्थना करतो. ज्याने प्रामाणिकपणे काम केले ना त्यांनी खरोखर मनापासून त्यांचं मला अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे. महायुतीचं काम जे जिल्ह्यामध्ये झालं ते मला वाटतं सगळ्यात वाखाणण्यासारखं आहे. आपल्याला 7 लाडक्या बहिणीने दिली आणि खऱ्या अर्थाने एक वेगळं दैदिप्यमान असं यश आज महाराष्ट्रामध्ये तुम्हा आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं. एक चांगल्या प्रकारचं युतीचं सरकार, त्याला RPIने पण साथ दिली, अन्य इतर घटक पक्षांनी साथ दिली आणि चांगल्या विचारातून आपण एकत्र येण्याचा प्रयत्न झाला. आज याच माध्यमातून आपण सगळेजण इथे एकत्र आलेले आहोत. या चांगल्या विचाराची देवाणघेवाण ही खऱ्या अर्थाने अशाच प्रकारची होत राहिली पाहिजे. इंदुराव साहेबांनी मगाशी खूप चांगलं सूचक वक्तव्य केलं की नेत्यांच्या निवडणुका आता संपल्या, आता निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या आहेत.
त्या कार्यकर्त्यांच्या टायमाला तरी आता पायात पाय घालण्याचा प्रयत्न कोणी करू नका, अशी माझी हात जोडून सगळ्या इथं बसलेल्यांना विनंती आहे. कारण यांनी जर चांगल्या प्रकारचे आदेश दिले आणि तुमच्याकडं आतले बाहेरचे सगळ्यांच्याकडचे रिपोर्ट आलेले असतील, नसतील तर लागल्यास माझ्याकडची पण मी यादी तुम्हाला पाठवेल लागल्यास, आणि त्याच पद्धतीने चांगल्या विचारातून जर महायुती एकत्र लढली तर मला वाटतं आपल्या समोर कोणीच नाही, आपल्या समोर आपणच कुठेतरी उभं करतोय. आणि तोच विचार चांगला जर जिल्हा परिषदला, नगरपालिकेला, महापालिकेला जर केला तर मला वाटतं या स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा निश्चितपणे आल्या पाहिजेत. या भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे आपण. तर कार्यकर्ता हा आपल्यासाठी, नेत्यांसाठी जीवाचं रान करतो, पण त्या टायमाला नेत्याला टाइम नसतो. ही भूमिका कुठल्याही पक्षात होता कामा नये. आपल्याला आपल्या कार्यकर्त्याला सुद्धा मजबूत केला पाहिजे आणि त्याला ताकद देण्यासाठी सगळ्या युतीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर खंबीर उभं राहिलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचा विचार आपल्या या महायुतीच्या माध्यमातून पुढे जाऊ शकेल. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील, आणि डॅशिंग जे विकासाला दिशा देणारे राष्ट्रवादीचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विकासाला कुठेच कमी पडणार नाही. ही चांगल्या विचाराची एकत्र तिन्ही माणसं अशा प्रकारचा विचार करतील, या राज्याला दिशा देण्यासाठी निश्चितपणे पाहिजे ती ताकद तुम्हाला आम्हाला मिळू शकते. आपण सगळ्यांनी हाच विचार केला पाहिजे की आम्हालाही पुढे जाण्यासाठी सगळ्यांनी चांगल्या विचारातून जर हे युतीचं चांगलं मजबूत काम केलं तर मला वाटतं भविष्यात आपल्याला कुठे कोणी अडवणार नाही. एक वेगळा विचार खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे की देशाचे पंतप्रधान उद्या आम्हाला सगळ्या आमदारांच्या बरोबर संवाद साधणार आहे. पहिल्यांदा घडतंय की देशाच्या पंतप्रधानांनी आमच्या बरोबर बोलण्याचा, आमदारांच्या बरोबर बोलण्याचा उद्या जो एक टाइम दिलेला आहे, कुठेतरी एक वेगळी दिशा देशामध्ये सुद्धा घडते. आणि तोच विचार खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा केला पाहिजे. आम्ही सुद्धा कार्यकर्त्यांच्या बरोबर बोलण्याचा संवाद ठेवला पाहिजे. आणि नक्कीच ती ताकद या नेत्यांच्याकडून अपेक्षित आहे. आपण सगळ्यांनी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, एकत्रितपणे काम करायला जर सुरुवात केली तर भविष्य आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आपण सगळ्यांनी तो विचार चांगला करावा. कामलिकेश्वर नक्कीच सगळ्यांना आशीर्वाद देईल. त्याच्यामध्ये कुठे कामलिकेश्वराचा कोणाला उजवाडा होणार नाही. त्यामुळे नेते आहात आपण, त्यामुळे नेत्यांच्याकडे आम्हाला बघितलं पाहिजे आणि नेत्याने त्या विचारातून पुढे गेला पाहिजे. आणि हिंदूराव साहेबांच्या तोंडातून कामलिकेश्वरच्या समोर निघालेलं आहे की प्रकाश पाटलांना देर आहे पण अंधेर नाही. निश्चितपणे होतीलच, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. एक चांगल्या विचारातून हा एक कार्यक्रम खरा म्हणजे हिंदूराव साहेब त्याचं क्रेडिट घेत असतील, पण हिंदूराव साहेबांचं नियोजन नाही, हे प्रत्येक हिंदूरावचं नियोजन आहे. प्रत्येकाने खऱ्या अर्थाने त्याचा पुढाकार मला सांगितला तर काका आपण एकत्रितपणे आता यावर्षी एक स्नेह बोलण्याचा कार्यक्रम करू. आणि खरं प्रतीकचं त्याला अभिनंदन केलं पाहिजे. उल्हास भाऊ, प्रतीक आणि आपले गणेश कतोरे यांनी स्वतः येऊन त्या ठिकाणी हे सगळं नियोजन करण्याचा प्रयत्न केला. आणि चांगल्या विचारातून सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्र येण्याचा जो आपण प्रयत्न करतो, हा एक पुढच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने आम्हाला सुद्धा त्याचा चांगला उपयोग होईल. आपण सगळेच जण विकासाच्या दृष्टीने एकत्र येत असतो, पण ज्या वेळेला कधी कधी आपलं चुकतंय तर ते कधीतरी थांबवा आणि आपली ताकद वाढवण्यासाठी जी दूरदृष्टी आपली देशाच्या पंतप्रधानांची आहे, जी दूरदृष्टी आपल्या तिन्ही नेत्यांची आहे, त्या तिन्ही नेत्यांचा विचार करून आठवले साहेब त्याला आपल्याला सतत साथ देत असतात. आणि या सगळ्या विचारातून आपली ही देवाणघेवाण शेवटच्या लोकांच्या पर्यंत गेली पाहिजे आणि चांगल्या विचारातून विकास आपल्या भागाचा झाला पाहिजे. वेगवेगळे प्रश्न खूप आहेत, निश्चितपणे त्याला दिशा मिळेल, त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण आपण सगळ्यांनी जर तो प्रयत्न चांगल्या पद्धतीने रेटला तर भविष्य आपल्या दृष्टीने खूप चांगलं आहे. मुरबाडची प्रगती होते. काही दिवसांनी मला तर वाटतं 1 वर्ष 6 महिन्यामध्ये मुरबाडचा एक वेगळ्या प्रकारचा मॉडेल या समृद्धी आणि वडोदराच्या माध्यमातून एक बनला जाणार. मुरबाडचा माणूस सुद्धा मुंबईला जायला जे आता तासनतास लागतात 1 तास सुद्धा लागणार नाही. रायत्यावरून जर तो त्या रस्त्याने गेला तर 52 तासाने मुंबईला CST ला पोहोचेल आणि इथून जायला 10 ते 15 मिनिटं.
विचारातून नसलेला सजलेला हा संपूर्ण प्रांगण हा संपूर्ण कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा महामेळावा